नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली रुसून फुगून बसलेली असते. आता घरातील सर्वच जण येऊन पाहतात, तर सायली मात्र चांगलीच रुसलेली असते. आता अर्जुन सर्वांना म्हणतो की आता हिचा रुसवाद काढावाच लागेल, आणि म्हणूनच अर्जुन आता सायलीला आवाज देत म्हणतो, बायको. तर सायली मात्र अर्जुनकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, आता बरोबर येतील माझा रुसवा काढायला, मला नवायला. तर आता सायली काही अर्जुनकडे लक्ष देत नाही. म्हणून आता सर्वजण काहीतरी बोलत असतात. सायली हे पाहते. सायलीच्या लक्षात येतं की आता कोणीतरी माझा रुसवा काढायला पुढे नक्कीच येईल. आणि सायली पाहते तर प्रतापराव पुढे येत असतात. सायली म्हणते, बाबा येत आहे. परंतु प्रतापराव पुढे येतात, पाणी पितात आणि कल्पनाताई त्यांना आवाज देत म्हणतात, अहो चला रूममध्ये. प्रतापराव म्हणतात, हो हो चल आता कल्पनाताई. आणि प्रतापराव रूममध्ये निघून जातात. सुमन काकू म्हणतात, मी आहे गेस्ट रूममध्ये. असं म्हणत सुमन काकूही निघून जातात. सायली म्हणते, सुमन काकूसुद्धा गेल्यात. तर त्यानंतर अस्मिता म्हणते, स्मितला झोप आली आहे वाटतं, चल बाळा तुला मी झोपवते. असं म्हणत आता अस्मिता स्मितला घेऊन निघून ते. तर सायली म्हणते, अस्मितासुद्धा तिथे थांबत नाही. तर त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, अरे चल परांजपेन सोबतची मीटिंग आहे, चल चल. असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला सुद्धा घेऊन जातो. सायरीला तर धक्काच बसतो. सायरीला वाटत असतं की अर्जुन आपल्याला नक्कीच मनवायला येईल, परंतु अर्जुन आणि चैतन्य सुद्धा निघून जातात. आता फक्त अश्विनच तिथे राहिलेला असतो. अश्विनला काय कारण द्यावं काहीच कळत नसतं. सायलीला वाटतं की अश्विन तरी आपल्यासोबत बोलेल, म्हणून सायली अश्विनकडे पाहते. तर अश्विन फोन घेतो आणि म्हणतो, फोन. हॅलो, हा तुम्ही ती मेडिसिन दिलात का? असं म्हणत अश्विन फोनवर बोलत तिथून निघून जातो. सायली म्हणते, का हे सर्वजण निघून गेलेत? कोणी माझा रुसवासुद्धा काढला नाही? ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला जर काय चाललंय हे मला सांगायचं नसेल ना, तर बघा मी सुद्धा तितके हट्टी आहे. आता तुमचं नक्की काय चालू आहे? माझ्यापासून काय लपवताय ना, हे मी स्वतः शोधून काढेन बघा. असं म्हणत आता सायरी तर भरपूरच चिडलेली असते. तर इकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं. प्रियाला तन्वी म्हणून अनुभवलेले सर्व क्षण आठवत असतात. तन्वीच जीवन म्हणजे एखाद्या राणीसारखं जीवन आहे हे प्रियाला चांगलंच माहीत असतं. कारण ज्यावेळी तन्वी म्हणून प्रियाने एंट्री केलेली असते, त्यावेळी प्रियाला प्रतापरावांनी मायेने जवळ घेतलेलं असतं. तर प्रिया ही तन्वी आहे हे कळताच पूर्णाचीने तिच्यासाठी घेतलेले महागडे कपडे, महागडे दागिने, हे सगळंही प्रियाला आठवतं. प्रिया म्हणते, तन्वी सुभेदारांसाठी किती महत्वाची आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आता सायली तर सुखाच्या राशीत लोळत असेल आणि किल्लेदार तर तिला सोन्याने मडवेल आणि मी इथे अडकले असं म्हणत प्रिया रागराग करत असते आणि मोठमोठ्याने ओरडत असते. त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि म्हणतात, काय चाललंय तुझं? अगं 2 जीवांची आहेस हे तरी लक्षात ठेव. तर प्रिया रागानेच म्हणते, या बाळाचा मला काही उपयोग नाहीये. साधा या बाळाचा बापसुद्धा मला भेटायला येत नाहीये. तर आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, शांत हो आणि जेवून घे. तर प्रिया जेवणाच ताट फेकून देते. तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, काय चाललंय ग तुझं? तर प्रिया म्हणते, जिथे सायली सुखात आहे ती सुखाने लोळते आणि मी इथे असं जेवायचंय का नाही हे मी जेवणार नाही. ती सायली सुखात असताना माझ्या नरड्याखाली एकतरी घास उतरेल का? असं म्हणत आता प्रिया कॉन्स्टेबल मॅडमवर सुद्धा चिडते. प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, ताई ऐक ना ताई, अगं प्लीज तुझ्या फोनवरून राकेशला फोन करून देतेस का? कॉन्स्टेबल मॅडम प्रियावर चिडतात आणि म्हणतात, गप घुमान, त्या कोप्यात बस, काही तुला मिळणार नाही. तर प्रिया म्हणते, ताई का नाही ऐकतग तू माझं? प्लीज ऐक ना. अगं मी 2 जीवांची आहे ना, तू या बाळाची मावशी आहेस ना, प्लीज माझ्यासाठी इतकं कर ना. आणि तू जर मला फोन लावून नाही दिलास ना
तर मग मी काहीतरी नको ते करून बसेन हा मी. काहीतरी स्वतःच्या जीवाच बरं वाईट करेन. आता कॉन्स्टेबल मॅडम घाबरतात आणि म्हणतात, गप्प बस आणि हा घे मोबाईल, पटकन फोन कर, असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला मोबाईल देतात. आता प्रिया राकेशला फोन करायला घेते. आता प्रिया राकेशला फोन करताच राकेश फोन उचलतो. तर प्रिया म्हणते, हॅलो, मी प्रिया बोलते राकेश. तू मला म्हणायला होतास ना की प्रियासाठी सरप्राईज प्लॅन होणार आहे. मग नक्की तिथे काय काय होणार आहे तू कधी सांगणार आहेस मला? राकेश म्हणतो, तिथे नक्की काय होणार आहे याबद्दल मलाही नक्की काहीच माहीत नाहीये. माझं आईशी बोलणं झालं, आईने थोडसंच मला काहीतरी सांगितलं आहे. प्रिया आता राकेशवर चिडते आणि म्हणते, उगाचच मला थोडं वगैरे काही नको आहे सायलीसाठी. नक्की काय प्लॅन होणार आहे? सर्व सुभेदार तिला काय सरप्राईज देणार आहे या सगळ्याचे डिटेल्स मला हवे आहेत. उद्या त्या सेलिब्रेशनमध्ये काय काय होणार आहे ते सगळं येऊन मला सांगायचं, असं म्हणत प्रिया राकेशला ऑर्डर देते आणि राकेशवरती खूप चिडलेली ही असते. प्रिया राकेशला म्हणते, यासाठी तुला वाटेल ते कर, त्या सुमनला विचार, नाही तर हाव ते कर, पण माझ्या थोडा तरी उपयोगाला पड, असं म्हणत प्रिया राकेशवर चिडून फोन कट करते. आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला विचारतात झालं का, तर प्रिया कॉन्स्टेबल मॅडमांचा मोबाईल देते. त्या तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी विचार करत म्हणतात, सायलीला काय सरप्राईज द्यावं काहीच कळत नाहीये. पूर्णाजी त्याच प्लॅनिंगचा विचार करत असतात, काय सरप्राईज द्यावं यासाठी त्यांचा विचार चालू असतो. आणि त्याचवेळी सायली पूर्णाजीसाठी आईस्क्रीम घेऊन येते. आता आईस्क्रीम पाहिल्यानंतर पूर्णाजी खुश होतात आणि म्हणतात, किती गुणाची ग माझी तन्वी. तर सायली म्हणते, हो ना, मला माहीत होतं तुला आईस्क्रीम किती आवडतं आणि म्हणूनच तर मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आली आहे पूर्णाजी, आणि यात साखर वगैरे नाही, भरपूर खाऊ शकतेस तू, खा. आता पूर्णाजी आईस्क्रीम खायला सुरुवात करणार. एक चमचा आईस्क्रीमच्या तोंडात टाकणार. तोपर्यंत सायली प्रश्न करत म्हणते, मगाशी काय बोलत होता तुम्ही? आता मात्र पूर्णाजी गप्पच होतात. तर त्याचवेळी अर्जुन, चैतन्य आणि अश्विन बाहेरूनच काही सांगू नकोस असं खुणावून पूर्णाजींना सांगतात. पूर्णाजी बाहेर पाहतात. सायली सुद्धा मागे पाहते. परंतु तोपर्यंत अर्जुन, चैतन्य आणि अश्विन तिथून गायब होतात. तर इथे पूर्णाजी सायलीला म्हणतात, अच्छा, म्हणजे हा प्लॅन आहे का तुझा पूर्णाजीला आईस्क्रीम खाऊ घालायचं आणि तिची अशी उलट तपासणी करायची का? तर सायली म्हणते, नाही पूर्णाजी, मी का तुमची उलट तपासणी घेईन? तर पूर्णाजी म्हणतात, आणि घ्यायची सुद्धा गरज नाही. अग तू नवी आहेस हे कळल्यानंतर आम्ही सर्वजण किती आनंदात होतो, हेच एकमेकांशी बोलत होतो. तर इकडे अर्जुन, चैतन्य आणि अश्विन पुन्हा एकदा तिथे येतात आणि पूर्णाजींना म्हणतात की हो, असंच सांगायचं, असं म्हणत ते खुणावून आता पूर्णाजींना काय बोलायचं हे सांगत असतात. आता पूर्णाजी दरवाजाकडे पाहतात. तर त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की बाहेर कोणीतरी आहे, म्हणून पुन्हा एकदा सायली मागे येऊन पाहते. परंतु ते तिघेही पुन्हा एकदा तिथून गायब होतात. तर सायली पूर्णाजींना म्हणते, ठीक आहे, येते मी. तर पूर्णाजी म्हणतात, अग नवी, थांब थांब, माझ्यासोबत आईस्क्रीम खा ना. तर सायली म्हणते, नको, राहू देत. तर पूर्णाजी म्हणतात, अगं कुठे चाललीस तू? परंतु सायली पूर्णाजींवर थोडी रुसलेली असते आणि ती सुद्धा तिथून निघून जाते. आता पूर्णाजी आईस्क्रीमचा छान आस्वाद घेत असतात. तर दुसरीकडे प्रतापराव सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असतात. प्रतापराव म्हणतात, काय बरं करावं सायलीसाठी 3-4 दिवसाची ट्रिप आपण ठरवायची का? पण सगळ्यांनाच कसं शक्य होईल? सगळ्यांनाच घराबाहेर पडणं असं अचानक शक्य होणार नाही. नक्की काय करायचं? काहीतरी प्लॅन करावाच लागेल, असं म्हणत प्रतापराव विचार करत असतात. आणि त्याचवेळी तिथे सायली आलेली असते. सायली आवाज देत म्हणते, बाबा. प्रतापराव म्हणतात, तू? सायली म्हणते, हो बाबा, मला माहीत आहे बाबा, तुम्ही माझ्यापासून कधीच काही लपवणार नाही. नक्की तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय
प्लीज मला सुद्धा सांगा ना बाबा, तुम्ही सर्वजण मला का सांगत नाहीत? प्रतापराव म्हणतात, अगं खरंच असं काही नाहीये. तर सायली लाडानेच प्रतापरावांना म्हणते, मामा अरे प्लीज सांग ना रे मामा, अरे लहानपणी किती लाड करायचास तू माझे, आणि आता एक छोटीशी गोष्ट मी तुला विचारतोय, तर मला सांगतही नाहीयेस नक्की. तुम्ही सर्वजण माझ्यापासून काय लपवताय मामा, सांग ना, तू तरी सांग. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तरीसुद्धा तू मला काहीच का सांगत नाहीयेस? प्रतापराव म्हणतात, अगं हे बघ, म्हणजे मी स्वतः मामा आहेच, परंतु मस्का मारण्यासाठी सुद्धा आता मामा झालो का? अगं हे बघ, आम्ही असं स्पेशल डिस्कशन वगैरे काहीही करत नाही आहोत. सहजच आम्ही सर्वजण एकत्र येऊन बोलत होतो. तर सायली म्हणते, मामा हे बघ, म्हणजे तुलाही माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत ना रे? अरे तुझीत नवी, तुला काहीतरी विचारते तरीसुद्धा तुला काही सांगायचं नाहीये का मामा? अरे प्लीज सांग ना रे. तर आता प्रतापराव म्हणतात, हे बघ आता तुझ्यापासून काय लपवायचं बाळा, हे बघ आम्ही, असं म्हणत प्रतापराव आता काहीतरी सांगणार, तर त्याचवेळी अर्जुन, चैतन्य आणि अश्विन त्या ठिकाणी येतात आणि त्यांना काही सांगायचं नाही असं कुणाहूनच सांगत असतात. आता प्रतापराव दरवाजाकडे पाहताच हे सायलीच्या लक्षात येतात. सायली लगेच मागे येऊन पाहते, परंतु ते तिघही पुन्हा एकदा तिथून गायब होतात. तर सायली म्हणते, मामा सांग ना. प्रतापराव म्हणतात, अगं मला जरा फॅक्टरीमध्ये ऑफिसमध्ये महत्वाचा कॉल करायचाय, थांब जरा, असं म्हणत आता प्रतापराव फोन करायला घेतात. आता प्रतापराव फोनवर बोलतात हे पाहतात सायली तिथून रागानेच निघून जाते. सायली सगळ्यांवरच चांगलीच रुसलेली असते. तर दुसरीकडे आता अस्मिता स्मितला झोपी घालते आणि कल्पना ताईंना म्हणते, मम्मा आपण एखादी अशी पार्टी ऑर्गनाईज करूया का? तर कल्पनाताई म्हणतात, नाही ग सायलीला असं काही आवडणार नाही, त्यापेक्षा आपण ना वेगळं काहीतरी प्लॅन करूयात. तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि कल्पना ताईंना म्हणते, बघा म्हणजे तुम्ही सर्वजण काहीतरी प्लॅन करताय ना आणि मला सांगत नाहीत. तुम्ही सर्वजण मला का सांगत नाहीये ताई? तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला सांगावंच लागेल. नक्की तुमचं काय चालू आहे ते, तुम्ही कसला प्लॅन करताय? तर अस्मिता सायलीला म्हणते, अगं छोट्या छोट्या गोष्टींसाठी अशा शपथा घालू नकोस. कल्पना ताई म्हणतात, हो ना सायली, काय चाललंय तुझं? अशा छोट्या गोष्टींसाठी तू शपथ घालणार आहेस का? आधी शपथ सुटली असं बोल बघू. तर सायली म्हणते, नाही, तुम्ही मला का सांगत नाहीयेत की तुमचं काय प्लॅन चालू आहे? तुम्ही या सगळ्यामध्ये मला सामील करून का घेत नाहीयात? जोपर्यंत तुम्ही मला काही सांगत नाही तोपर्यंत मी शपथ सोडणार नाही. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, अगं असं काय करतेस? असं म्हणत कल्पनाताई पुढे काही बोलणार, पण तिघेही पुन्हा एकदा त्याही रूमच्या बाहेर येऊन उभे असतात आणि काही सांगायचं नाही असं खुणावहूनच सांगतात. आता सायली खिडकीत पाहणार, तर आता अस्मिता तिला आवाज देत म्हणते, अगं सायली तू गच नको ना अशी चिडचिड करूस. तर सायली अस्मिताला म्हणते, हो ना, मग तुम्ही आधी सांगा ना नक्की तुमचं काय प्लॅन चालू आहे आणि तुम्ही सर्वजण या गोष्टी माझ्यापासून का लपवताय? कल्पना ताई म्हणतात, आधी सासूचा हुकूम आहे असं समज आणि ती शपथ सोड. बरं सायली म्हणते, बरं ठीक आहे, सुटली शपथ, पण आता तरी मला सांगा की नक्की तुमचं काय प्लॅन चालू आहे? काय चाललंय तुमचं? अस्मिता म्हणते, आम्ही ना उद्याचा मेनू ठरवत होतो, म्हणजे पावसाळ्यामध्ये मम्मा पालेभाज्या आणता येत नाहीत ना, आणि मला तर कडधान्य अजिबातच आवडत नाही. आपण एक काम करूया का उद्यासाठी? असं म्हणताच आता सायलीच्या लक्षात येतं की ही सर्वजण माझ्याशी खोटच बोलतायत आणि म्हणून सायली तिथून रागानेच निघून जाते. कल्पनाताई अस्मिताशी बोलत असतात, पण सायली मात्र रागाने निघून गेलेली असते. आता सायली तिथून गेली हे पाहून कल्पनाताई आणि अस्मिता हसू लागतात. सर्वच जण सायलीपासून या सगळ्या गोष्टी लपवत असतात, पण इथे सायली मात्र चांगले चिडलेली असते. सायली
म्हणते काय चाललं या सगळ्यांचे कोणीच मला का सांगत नाहीयेत नका सांगू देत, पण मी पण तितकीच अट्टी आहे. आता बाहेर जाऊन ना अंगणात फेयाच मारते आणि मी थोडा वेळ दिसली नाही ना की बरोबर येतील सगळेजण मला मनवण्यासाठी असं म्हणत आता सायली अंगणात खे या मारण्यासाठी निघून जाते. आता सर्वजण एकत्र जमतात तर अश्विन विचारतो सायली वहिनी कुठे रूममध्ये गेली आहे का? अर्जुन म्हणतो हो रागाने गेली आहे ती आणि आता तर माझ्यावरती खूप चिडली म्हणजे आता मला तिचा रागही झेलायचाय आणि इथे तर काही सरप्राईजही सुचत नाहीये. नक्की काय करायचं आपण म्हणजे सगळा लॉस माझाच आहे. तर आता सुमन काकू अर्जुनला म्हणतात अरे पण इथे काही सुचत नाहीये आपल्याला तर आपण तरी काय करणार? तर सर्वच जण म्हणतात हो ना. अर्जुन म्हणतो एक मिनिट मी एक काम करतो म्हणजे आपण सर्वांनी अर्जुनचा हात पकडते आणि म्हणू लागते तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नाहीये का? कारण तुम्हालाही हे चांगलंच माहीत आहे की पूर्णा आजीच्या रूममधला आवाज इथपर्यंत ऐकू येत नाही. आता सायली अर्जुनच्या हाताला धरून रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते इथे या मला तुमच्याशी बोलायचं आहे बसा इथे. आता अर्जुन खुर्चीवर बसतो आणि म्हणतो बोल ना काय विचारायच ते विचार ना. सायली म्हणते हो ना मग आता मी जे काही विचारणार त्या प्रश्नाची निमूटपणे उत्तर द्यायची. आता अर्जुनला सायलीचा पहिला प्रश्न असतो खाली नक्की काय शिजते सगळे माझ्यापासून काय लपवतायत? अर्जुन सायलीला म्हणतो अगं तर सायली म्हणते अगं कुठे काय काहीच नाही. ही असली उत्तर मला चालणार नाहीत. जे काही खरं असेल ते तुम्हाला मला सांगावंच लागेल त्यामुळे व्यवस्थित सांगा नक्की काय चाललंय ते. आता अर्जुन म्हणतो आता मी काय करू आणि मी काय सांगू देवा प्लीज मला वाचव या संकटातून वाचव नाही तर माझं काही खरं नाही. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळत प्रिया त्या बाईला सायली समजून तिच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते सायली मी तुला सोडणार नाही असं म्हणत तिचे केस ओढते आणि तिला भिंतीवर आपटू लागते. त्यानंतर तिला ती खाली ढकलून देते आणि पुन्हा एकदा तिच्या अंगावर धावून जाते आणि म्हणू लागते नाही मी तुला सोडणार नाही. अग तू मला तन्वी म्हणून जगू दिलंस नाही ना आणि राहू दिलं नाहीस ना मग आता मी सुद्धा तुला तन्वी म्हणून राहू देणार नाही. संपवणार मी तुलाही संपवणार असं म्हणत प्रिया आता त्या बाईचा गळा आवळते. ती हात जोडून म्हणत असते प्लीज मला सोड मला मारू नकोस. प्रिया म्हणते नाही सायली मी तुला सोडणार नाही मी तुझा जीव घेणार. तर त्याचवेळी सर्वजण बायका आता कॉन्स्टेबल मॅडमना आवाज देत असतात. कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि प्रियाला बाजूला करतात. त्या बाईचा जीव जाईल इतकं प्रियाने तिला त्रास दिलेला असतो तिचा गळा आवळलेला असतो. तर ती बाई म्हणते हिच डोक वगैरे फिरलंय का ही वेड्यासारखी वागते हिला सगळ्यांपासून दूर ठेवा. आता प्रिया खूप चिडलेली असते. प्रियाला त्या बाईमध्ये फक्त सायली दिसत असते आणि म्हणूनच ती राग काढत असते. प्रिया म्हणते नाही मी तुला सोडणार नाही. तर प्रिया त्या सगळ्या बायकांना म्हणते सोडा मला. कॉन्स्टेबल मॅडमच्या सुद्धा ती हात सोडण्याचा प्रयत्न करत असते परंतु कॉन्स्टेबल मॅडम काही प्रियाला सोडत नसतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते मी तुम्हाला काहीतरी विचारलं आहे आणि त्या सगळ्याची उत्तर मला हवी आहे आत्ताच्या आता. आता अर्जुन रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो माझी बायको कधीच माझ्याशी असं बोलत नाही ते खूप चांगली आहे पण आता काय करणार? तुझ्यातली ती तन्वी अशी डोकावून बाहेर येते आणि ती असं काहीतरी बोलते ती माझ्याशी असं वागते. अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो पण मी अशी दादागिरी सहन करणार नाही. हा तर सायलीने म्हणते सायली म्हणून ज्यावेळी तुमच्याशी बोलते त्यावेळी तुम्हाला कळतच नाही पण तन्वी ज्यावेळी अशी भांडण उकरून काढते ना त्याचवेळी तुम्ही मला खरं काय आहे ना ते सांगता आणि मला सत्य कळतं. बोला आता सांगा आता नक्की काय चालू आहे? तर अर्जुन म्हणतो हे बघा तू अशी दादागिरी केलेली सायली खपून घेणार नाही कारण माझ्यावर कोणी आवाज चढवलेला सायलीला अजिबात आवडत नाही
आण तुला माहीत नाही सायली, किती रागीट आहे, सोडणार नाही, अशा माणसाला सायली म्हणते. हो का सायली? तन्वी सायली, हे सगळं काही बोलण्यात ना तुम्ही वेळ घालवताय. तुम्हाला वाटत की तुम्ही असा वेळ घालवला म्हणजे तुम्हाला उत्तर यायची गरज नाही, पण नाही, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. बोला नक्की, तुम्हा सगळ्यांचं काय चालू आहे मला कळायलाच हवं, कारण आता तुम्हाला माहीत आहे की मीच सायली आहे आणि मीच तन्वी आहे, त्यामुळे आता तुम्हाला सांगावंच लागेल. अर्जुन म्हणतो नाही ना, पण दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे ती तन्वी आहे, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, आणि सायली आहे, ती माझी बायको आहे. म्हणजे त्या दोघांमधला फरक? सायली म्हणते. हो का? त्या दोघींमध्ये काय फरक आहे हे मला चांगलंच माहीत आहे, आणि तुम्हीही विषय बदलण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा मला चांगलंच माहीत आहे की तुम्ही हे सगळं काही मुद्दाम करताय, पण माझा मूळ प्रश्न काही बदलणार नाही. त्यामुळे आधी मला सांगा नक्की काय शिजतेय आणि तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? अर्जुन म्हणतो नाही, काहीच चालू नाहीये. सायली म्हणते, तुम्ही जर आता मला काही सांगितलं नाही ना, तर मी तुमच्याशी बोलणार नाही. तर अर्जुन अळूस म्हणतो, मगाशी सुद्धा असंच सांगितलं होतं, पण आता किती बोलतीये ही सायली. आता अर्जुनच बोलणं ऐकते आणि म्हणते, एवढं गृहीत धरणार आहात का तुम्ही? मला बरं ठीक आहे. आता तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं नसेल, मला काही सांगायचं नसेल ना, तर नका सांगू, पण नंतर या फक्त तुम्ही माझ्याशी बोलायला, असं म्हणत सायली रागानेच तिथून निघून जाते. आता अर्जुन म्हणतो नाही, हिला थांबवण्यात काहीच अर्थ नाही, कारण जर मी हिला थांबवलं आणि हिनेने मस्का मारला तर मला परत काही ना काही उत्तर द्यावंच लागेल. त्यापेक्षा असू देत, उद्या सरप्राईज मिळाल्यानंतर ना तिचा सगळा राग निघून जाईल, तोपर्यंत वाट बघतो मी, असं म्हणत अर्जुन दरवाजा बंद करतो, लाईट बंद करतो आणि तोही झोपण्यासाठी येतो. सायली पाहते तर अर्जुन झोपी जातो. सायली म्हणते, हे काय, हे माझी समजूत काढण्यासाठी सुद्धा आले नाहीत. म्हणजे आता जर मी त्यांच्याशी नाही बोलले तर यांना काहीच फरक पडत नाही का? तर इकडे अर्जुन म्हणतो, मी फक्त बायको उद्याच्या क्षणांची वाट पाहतोय. उद्या तुझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज असेल आणि त्यावेळी तुझा रुसवा नक्कीच जाईल. तर दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सरप्राईज प्लॅन झालेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता या सरप्राईज प्लॅन नुसार घरातील सर्वांच्याच हातात फुलं असतात. सर्वजण सायलीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. सायली घरामध्ये तन्वी म्हणून पहिलं पाऊल टाकतात. सर्वजण फुलांचा सडा टाकत सायलीच स्वागत करतात. तू येता सायलीच्या पावलांनी खरं मोहरून आले, असं म्हणत सर्वजण सायलीचं स्वागत करतात. तर त्यानंतर चैतन्य, अर्जुन, अश्विन सायलीला खुर्चीवर बसवतात आणि तिला झोका देत असतात. सर्वजण एकत्र मिळून डान्स करत असतात. प्रतिमाहत्या सायलीला जवळ घेतात. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच मालिकांच्या महानायिका सायलीच्या तन्वी म्हणून स्वागतासाठी हजर असतात. सर्वच जण सायलीच खूप छान स्वागत करतात आणि सगळ्यांनाच असं एकत्र पाहून सायली ही खूप खुश होते. आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रिया टिकू देईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.